नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची या ठिकाणी काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, पुणे यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी सरळ सेवा भरतीने या ठिकाणी पदभरती निघालेली आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मुख्य लिपिक या पदासाठी आहे. 6 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सीज आपण या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी आहे वरिष्ठ लिपिक या पदासाठी. या पदासाठी एकूण 14 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी. या पदासाठी एकूण 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. अशा एकूण 24 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी मुख्य लिपिक या पदासाठी तुमची 1/3/2024 या ठिकाणी काउंट केली जाईल. त्यानंतर इतर 2 जे पदे आहेत त्यांच्यासाठी देखील सेम डेट या ठिकाणी आहे. किमान वयोमर्यादा तिन्ही पदांसाठी तुम्हाला 18 वर्षाची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर कमाल वयोमर्यादा अमागास वर्गासाठी तिन्ही पदांसाठी 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे. कमाल वयोमर्यादा 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 43 वर्षापर्यंतचीच या ठिकाणी सवलत आहे. त्यानंतर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राज्याधिष्ठ अधिकारी जे असतील त्यांना या ठिकाणी 3 वर्षाची सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, तर मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन मराठीत 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मुख्य लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाचा शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयात कनिष्ठ लिपिकनी टंकलेखन पदाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या ठिकाणी निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. एकूण या ठिकाणी 200 गुणांची परीक्षा तुमची होणार आहे. त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. परीक्षेसंदर्भातील सिलेबस आणि इतर माहिती आपण जाहिरातीमध्ये दिलेली आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी अर्ज जे आहेत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज फी जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 950 रुपये या ठिकाणी आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग उमेदवारांसाठी 850 रुपये या ठिकाणी फीस पेमेंट करावं लागणार आहे. अर्ज जे आहे या ठिकाणी 23/3/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 8 एप्रिल 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. फीस पेमेंट देखील या काळादरम्यान तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. अर्ज करण्यासंदर्भातील डिटेलमधील माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात आपण व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.